राजू शेट्टी मवियामध्ये जाण्याची शक्यता आहे। राजू शेट्टी उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेल्याची माहिती समोर येतेय। तर राजू शेट्टी महाविकास आघाडीसोबत जाणार असल्याची माहिती समोर येतेय। राजू शेट्टी ठाकरेंसोबत वाटाघाटी करणार असल्याची माहिती सुद्धा समोर येतेय। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, राजू शेट्टी जे मवियावर नाराज होते, मवियामधून बाहेर पडलेले होते, पण ते आता पुन्हा एकदा मवियासोबत जाणार असल्याची माहिती समोर येते आणि त्यासाठीच ते उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचल्याची माहिती ही समोर आलेली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत। तर थोड्याच वेळामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर ही भेट होणार असल्याची माहिती आहे। तर लोकसभा जागा वाटपावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। येत्या काही दिवसांमध्ये लोकसभेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर राज्यामध्ये राजकीय हालचालींना वेग आल्याचं दिसून येते। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। स्वप्नील, काय सांगाल, राजू शेट्टी पुन्हा एकदा आता मविया सोबत जाणार असल्याचं कळतं, काय अपडेट्स? आता पुन्हा एकदा राजू शेट्टी मवियाच्या बरोबर जाणार अशी शक्यता आहे, कारण राजू शेट्टी आता उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। खरं तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी पक्षाकडून राजू शेट्टी उभं राहणार अशी एकंदरीत शक्यता आहे आणि उद्धव ठाकरे सुद्धा त्यांच्या संदर्भात हा विचार करत आहे। त्यामुळे एकूणच महाविकास आघाडी याबद्दल काय विचार करते, त्यांना हा निर्णय कसा पटवून द्यायचा हे सर्व समर्पित आहेच। मात्र आज राजू शेट्टी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीमध्ये नक्कीच या जागेबद्दल चर्चा होईल आणि यातून काय मार्ग निघतो हेच पाहणं महत्त्वाचं असेल। परा निश्चितच स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आता ही भेट नेमकी कधी होते आणि काय चर्चा होते ते पाहावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।